अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष उद्या फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता. राष्ट्रवादीलाच खाती मिळावीत अशी मागणी केली जाण्याचा अंदाज. दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा करा. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुलेंचं सुनील तटकरेंना पत्र. तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करण्याची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख सुनेत्रा पवारांना भेटले. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचं काय होणार याकडे लक्ष. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली. निष्ठुर नियतीसमोर आपलं काहीही चालत नाही. अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त. भाजपनं अजितदादांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत. हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. संजय राऊतांचं ट्विट. अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक. विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतनं समोर. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. भाकप आणि किसान महासभेचं आंदोलन स्थगित. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय. 3 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं मिळालं आश्वासन. यूजीसीच्या नव्या नियमांवरती सुप्रीम कोर्टाची स्थगिती. नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता. 2012 मधील नियम लागू राहणार. 19 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं.